सेलू येथे परभणी जिल्हास्तरीय निवड चाचणी व योगासन स्पर्धा। अनेक वेळा मुलांना एखादा धडा पाठांतर केल्यानंतरही लक्षात राहत नाही। मुलांच्या अभ्यासाची चिंता वाटत असेल तर मुलांचा एकाग्रता आणि फोकस वाढवण्यासाठी त्यांनी योगासन करायला हवेत, असे प्रतिपादन सेलू शहरातील सामाजिक कार्यकर्ते अशोक आंबोरे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले। शनिवार दिनांक 27 जुलै रोजी परभणी जिल्हा योगासन असोसिएशन बृहन महाराष्ट्र योग परिषद यांच्या वतीने परभणी जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेची निवड चाचणी निमित्ताने ते बोलत होते। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री SV पाटील तर प्रमुख उपस्थिती डॉक्टर शैलेश मालानी, युवा नेते संदीप बोकन, उपमुख्याध्यापक KK देशपांडे, प्राध्यापक नागेश कानेकर उपस्थित होते। यावेळी स्पर्धेसाठी उपस्थित असलेले पंच माधव देशपांडे, शिल्पा पिंपळे, कृष्णा होलिये, सोमनाथ महाजन, सुषमा सोमानी, सुस्मिता भरदम, बाळू बुधवंत परिश्रम घेत आहेत। उपस्थित योग मार्गदर्शक खेळाडू प्रशांत घिके, नानाभाऊ काटे, पंडित दाभाडे, संगीता दाभाडे यांचाही यावेळी गौरव करण्यात आला। कुमारी काव्या राजवाडकर, कुमारी यशिका खराटे, कुमारी सृष्टी सोळंके, श्रुती खंदारे यांनी योगासनाचे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा संयोजक पर्यवेक्षक DD सोन्नेकर, जिल्हा सचिव योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख गणेश माळवे तर आभार प्रदर्शन प्राध्यापक नागेश कानेकर यांनी केले। सह्याद्री समाचारासाठी सेलू प्रतिनिधी सेलू।